मंडळी पर्यटन म्हणजे काय? तर अगदी लहानापासून मोठ्या माणसांपर्यंतचो म्हणजे अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंतचो अगदी आवडीचा विषय म्हणजे पर्यटन. तर मित्रांनो, आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणा किंवा वेकेशनच्या सुट्टीत काही सिकली घेऊन पण म्हणजे खाडे करून पण अगदी पर्यटनासाठी जातात. बॉसला काहीतरी खोटा-नाटा सांगून पण जातात. तर मित्रांनो, ह्यो आवडीचा विषय म्हणजे पर्यटन आणि ह्यो पर्यटन म्हटल्यानंतर अगदी सगळ्यांच्या समोर आतुरतेने नाव येतात ता म्हणजे मालवणचा. तर मित्रांनो मालवणात अगदी सगळे गोष्टी असत. म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी बांधलेलो आपलं सिंधुदुर्ग किल्लो अगदी लाटांचे तडाखे घेत मालवणमध्ये अजूनपर्यंत जशाक तसो असा. ता पण बघूसाठी लोक दूर दूरवरनं येतात आणि त्याचबरोबर आपल्या मालवणची बीचेस, आपल्या मालवणचं मासळी लिलाव, जे माशाचो जो भरणारो लिलाव, अगदी छोट्या-छोट्या गोष्टीपासून समृद्धीन भरलेलो आपलं मालवण शहर अगदी खूप प्रसिद्ध असा आणि सगळ्यांच्या अगदी आवडीचा शहर असा. त्याचबरोबर काही वॉटर स्पोर्ट कॅटेगरी सगळे काही गोष्टी आपल्या मालवणमध्ये अवेलेबल असत आणि त्याचबरोबर त्याच गोष्टीत अगदी या पुढचा पाऊल ठेवून आपल्या दया शिरसेकर आणि आबा शिरसेकर या दोन भावांनी म्हणजे भाऊबंधूंनी एक बिझनेस चालू केलेला तो म्हणजे कायाकिंगचो. मित्रांनो, कायाकिंग या सर्वप्रथम मालवणमध्ये सध्या सुरू झालेला असा आणि आताच काहीतरी 2-4 दिवस झालेले असत त्या कायाकिंग सुरू होऊन त्यांच्या मार्फत. तर ह्याच कायाकिंगचो कसो काय प्रवास असा, काय असा, ह्या खय घडता काय, ह्याच तुमका आजच्या व्हिडिओत दाखवतले. तर तुम्ही मालवणमध्ये येलास आणि जर ह्या मिस केलास असं होऊ नये म्हणून तुमच्यासाठी यो व्हिडिओ खूप उपयुक्त असा. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आता आबा शिरसेकर आणि दया शिरसेकर या दोन भावांना. तर मंडळी फायनली आपण स्पॉटवरती येऊन पोचलेले असो आणि बरोबर सायबा हॉटेलच्या समोर आता आपण असो आणि तुमका आता इकडचं मी व्यव दाखवतो आहे थोडं बघू शकता. शिव आपल्या कोळम मार्गे येणारा रोड असा आणि याच बरोबर साईडला बाजारपेठ आपली सोमवारपेठ असा आणि समोरचं व्यव तुम्ही बघू शकतात. अगदी मस्त असा. तो बरोबर सायबा हॉटेलच्या समोरचं वेव असा आणि चिवला रिव्हरफ्रंटचे ओनर आबा शिरसेकर साहेब आपल्यासोबत असत आणि आपलं प्रणव हो पण आज आपल्यासोबत येतलो आणि एक मेंबर येऊचो असा तो म्हणजे रवींद्र गावकर आपलं भाऊ. दुपारची वेळ असा तुम्ही बघू शकता. तर मंडळी थोडीफार बेसिक माहिती जी असा ना ती आता आबा शिरसेकर साहेब आपल्याला आता सांगतील. तर बघ विचारूया त्यांना आता कसो काय विषय असा आणि काय असा. तो चिवला रिव्हर फ्रंट ह्या त्यांच्या कायाकिंगचा नाव असा आणि बरोबर साहेबा हॉटेलच्या समोर आपण असो आणि बघू शकतास तुम्ही समोरचं वेव असा आणि त्यांना आता थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडनं की काय बेसिक माहिती असायची. बेसिक म्हणजे एक जे आता सगळीकडे नाव चालू आहे कायाकिंग सफर ती एक कल्पना डोक्यात ठेवून आम्ही म्हटलं आज मालवणला बऱ्यापैकी पर्यटक येतात. मग मालवणमध्ये ती सुविधा नसून लोक एक कांदळवन सफर जी नावाने प्रसिद्ध झाली आहे त्याचा कुठेतरी आनंद लोकांना मालवणात घेता येईल ह्या संकल्पनेतून आम्ही तो विचार केला की बाबा मालवणमध्येच जर आपण हे चालू केलं तर हे आमच्या घराच्या बाजूचंच झुरीवाडा कोळमखाडी आहे. तर इथे लोकांना जवळ आणि लवकर व्यवस्थित आनंद घेता येईल कायाकिंग सफरचा. बरोबर. मग त्या निमित्ताने आम्ही ते एक कल्पना डोक्यात आणून मी आणि माझा भाऊ दयानंद शिरसेकर याने ते आज गेले 8 दिवसांपासून तिथे मेहनत करून हे योग्यरित्या चालू होण्यासाठी प्रयत्न केले आणि आज गेले 4 दिवस आम्ही ते चालू करून लोकांच्या म्हणजे पर्यटकांच्या सोयीसाठी
मालवणमध्ये एक चांगलं एक पर्यटन स्थळ अजून एक पॉइंट निर्माण व्हावा बरोबर या हेतूने आम्ही ते काया सफर चालू केलेली केलं. आहे. बरोबर. तर आता आतमध्ये कोणकोणते स्पॉट बघण्यासारखे आहेत आणि तुमचं लिमिटेड टाइम वगैरे काय आहे का? आमचं लिमिटेड टायमिंग एक 1 आवर्स आहे हां आणि एका बोटमध्ये आपल्या 2 पॅसेंजर जाऊ बरोबर शकतात जाऊ शकतात. आणि एका तासामध्ये आपल्याला कांदळवन सफर आहे. तिकडनं तुम्ही पुढे गेल्यानंतर कोळंब ब्रिज आहे, त्याच्या खालून पुढे गेलात तर आडारी ब्रिज, गणपती. पण ते कसं आहे, कांदळवन सफर आहेच आणि तुमची जर कॅपॅसिटी असेल बरोबर बाबा त्याला जास्त वेळ आनंद घ्यायचा आहे तर आमचा हा जो स्पॉट आहे तो एकंदरीत आडारी गणेश मंदिर एवढ्या लांबपर्यंत तुम्ही बरोबर. बिंदास सफर करू शकता. पूर्ण रिव्हरचाच पॉईंट आहे आणि ह्या साईडला आपल्या आहे ती आमची धुरीवाडा खाडी आणि अपोजिट तुमचं परत एकदा कांदळवन आहे. बरोबर मग तुम्हाला दोन्ही साईडला कांदळवन सफर आणि रिव्हरचा जो आनंद आहे हं. तो जर घ्यायचा असेल तर तो तुम्ही बिंदास घेऊ शकता आणि भरपूर वेळ घेऊ शकता. बरोबर कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या खाडीची लांबी जी आहे 5-6 अगदी- किलोमीटरच्या आसपास हा, तरी अगदी जाईल. 5-6 किलोमीटर पर्यंत गेलेली आहे. बरोबर. तर मंडळी आता आपण एका माणसाची वाट बघतो आणि आज आपण तिघेजण आपण आता कायाकिंग करतलो. माझी पण ही पहिलीच वेळ असा, तर ह्यो अनुभव माझ्यासाठी पण खूप खास असा आणि दादाने आपल्याक आता माहिती दिल्याने अगदी मोलाची माहिती दिलेली असा. तर त्यांचा संपर्क स्क्रीनवरती तुमका दिसतच असतात. अधिक माहितीसाठी त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्यांना तुम्ही भेटू शकतास किंवा तुम्ही कायाकिंग सफर बुक करू शकतास. तर एकदा नक्की विजिट करा. आणि आता आपण इथून आपलं ब्लॉग स्टार्ट होता, तर चला तर मग आता थोड्या वेळात आपलं मित्र येईल तर आपण हे सुरू करूया ब्लॉग. तर मग मंडळी फायनली सगळेजण इलेले असत. भाई म्हणजे आपलं रवींद्र गावकर आणि त्याच्यानंतर प्रणव. आणि आता आपण हे बघा समोरचं वेव असा सायबा हॉटेलच्या अगदी समोरचं या साईडला असं आता कांदळवन आणि ह्या साईडला पण भरपूर असा 1 तासाचो टाईम असा त्यांचो. तर बघूया आपल्या 1 तासाच्या आसपास आपल्या काय पॉईंट असत. तर बघू शकतास तुम्ही हे 3 कायाकचे बोट असत आणि हैसर पण असत. आता दादा बोट लावतात आणि बघू शकतास माझ्यासोबत प्रणव तयारी करता आणि आपले रवींद्र गावकर भाई हे पण आपल्यासोबत आज येतले. चला तर मित्रांनो जरासुद्धा वेळ न करता व्हिडिओ सुरू करूया आणि आपण आता सध्या बोटमध्ये बसतो. नंतर तर मंडळी ह्या साईडला क्राफ्ट असत म्हणजे आपण जे बोटी वलवतो ते असत आणि मंडळी सेफ्टी फर्स्ट असतात. त्याच्यामुळे या ठिकाणी हे जॅकेट बघू शकतास याची सेफ्टीसाठी तुमची पूर्ण व्यवस्था इकडे केलेली असा. आणि त्याचबरोबर आता हे बघा या ठिकाणी आता आपण सुरू करतो. आता प्रणव जाता बोटमध्ये. प्रणव आणि भाई बसांदे होय आणि त्याच्यामध्ये ते आमच्या पोरग्यात घालू चालेल. तो वलवतो. तर मंडळी भाई जॅकेट वगैरे घालता आणि आपलं प्रणव पण. चला तर मग मंडळी आपलं भाई आणि प्रणव एका बोटमध्ये बसतात. ही बघा ही त्यांची बोट. तर मंडळी ह्या बोटमध्ये 3 रायडर असत. आपलं मंदार भाऊ होय ना, मंदार ना, छोटा गाईड आपला तो तुमका पूर्णपणे गाईड करू शकता. एकदम ट्रेंड झालेलो असा. आणि पाटी रवींद्र. त्याच्यानंतर आपलं पुढे असा तो प्रणव. तुझी पहिलीच वेळा. तर प्रणवची पहिलीच वेळा खूप एक्सायटेड पण असा तो. चला तर आपली बोट आता तयार असा. दादा आता आपल्या त्या बोटमध्ये बसवतात. पुढे हो. मंडळी मी पण आता बोटमध्ये बसलोय आणि अगदी भारी वाटतं बसलोय. माझ्या पाठी असत ओनर ते पण आता आपल्यासोबत येतं कारण आपल्या जे काय स्पॉट असत ते आता
दाखवतले आपल्या. आणि तुम्ही बघू शकतास ते बघा त्या साईडला प्रणव आणि अगदी वेव खूप भारी असा. ह्यो एरिया कुठलो? ह्यो धुरीवाड्याचो एरिया असा आणि समोरच्या श्रीकृष्ण मंदिरचो आणि त्या साईडला बघू गेला तर आपलं समुद्र किनारा म्हणजे चिवला बीच, त्या साईडला पूर्णपणे चिवला बीच असा. आणि आता आपण कांदळवन सफर करतो ना. मंडळी सायबा हॉटेल. खूप मजा येतात. माझी पण पहिलीच वेळ आहे. जॅकेट विकेट अगदी बघू शकतास. सेफ्टीची पूर्ण व्यवस्था असं केलेली असा. मंडळी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतं की कांदळवन म्हणजे हे तिवराची झाडं जी असत ना तिका बिन जामीन शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे जर या ठिकाणी कुठे इलात ना तर या झाडांची छेडछाडी करू नको, एवढा मात्र करा. झाडं अगदी निसर्गाचं सौंदर्य अगदी जपान आपल्या जा काय असा ना त्या करूचा असा. तर बघू शकतात अगदी मस्तपैकी वेव असा या साईडचो. आणि आता आपण आत्मच्या साईडला जातो. खूप मजा येतात. खूप असे अनुभव नक्की घ्यायचे. आणि तुम्ही जर कधी मालवणमध्ये इलात ना तर मालवणमध्ये कायाक म्हणजे पहिल्यांदाच हा विषय घडलेलो असा. आणि ह्यो समोरचो वेव जो असा खूप चांगलो हा. एकदा नक्की विजिट करा. तुमका त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले असे आणि स्क्रीनवरती पण दिलेले असे. तर नक्की एकदा त्यांना कॉन्टॅक्ट करा. अजून बरेचसे स्पॉट असत आपण फिरून तुमका दाखवूया ते. पूर्ण तुडुंब भरलेली नदी असा पाण्यान. आणि समोर नसता ना तो संगम पॉईंट असा समोर. आता त्याच ठिकाणी आपण जातो. म्हणजे पूर्ण ह्यो एरिया कव्हर करत आपण इलेले असो सायबा हॉटेलच्या. आणि आत्मचो कांदळवन सफर पूर्णतः आपला झालेला असा. आणि त्या साईडीक पण कांदळवन असा आणि ते पण आता आपण या ठिकाणी जाऊन पूर्णपणे जेवढे काही स्पॉट आपल्याक आज देखवचो प्रयत्न करतलो. तर मंडळी सायबा हॉटेलच्या बरोबर समोरच्या साईडला म्हणजे नदी पार केल्यानंतर बघा समोर श्री स्वामी समर्थांचो मठ असा. आणि या ठिकाणी कायाकिंग करताना ना ह्यो पण एक पॉईंट तुमका दिसतलो. नक्की आवर्जून बघा. या ठिकाणी मच्छीमारी पण चालता. आणि ही जेटी इकडे धुरीवाडची जेटी नाही, ही धुरीवाड गावची जेटी असा. आणि आपलं संगम पॉईंट समोरचो भरती हा. आता भरतीची वेळ असा आणि मस्त पाणी अगदी तुडून भरलेलं असा. अगदी नारळीची झाडा वगैरे पूर्ण होता सावली. तर मंडळी पूर्ण सर्कल पार करून ना आम्ही बघू शकता समोरच्या साईडला आपलं स्पॉट आहे म्हणजे आपल्या कायाकिंगचो. त्या ठिकाणी आपण इलो आणि पूर्ण गोल राऊंड मारून ना आपण आता या संगम पॉईंटच्या इथे इलेले असो. जास्त पुढे जाता कामा नये कारण समुद्राचे पण लाटा वगैरे भरपूर ते येतात. त्यामुळे बाहेरच्या साईडतून आपण आता त्या दुसऱ्या पॉईंटला बाहेर पडतलो. सोमवती बीच.
आणि ह्यो जो भाग असा चिवला बीच एंड होता ना या ठिकाणी. या ठिकाणी दगडी वगैरे तुम्ही बघू शकता. मंडळी ह्या सोमवती बीच आणि याच ठिकाणी मस्तपैकी ह्यो एक पॉईंट तुमका बघूक मिळतलो सोमवती बीचचो. समुद्राचा एंड होता म्हणजे संगम होता आणि या ठिकाणी ही नदी आपली चालू होता. चिवला बीच एंड आणि ह्याच साईडला सोमवती बीच. समोरच्या साईडला असा तो कडो ना सुवर्णकडा म्हणजे सर्जेकोटचा सुवर्णकडा जो म्हणतात ना तो समोरच्या साईडला असा. आणि इथे समुद्राची भरती तुम्ही बघू शकता किती जोरान चालू असा. एकदम वेव खतरनाक आहे तो. कॅपॅसिटी काय आहे याची म्हणजे किती माणसा बसू शकतात एका बोटमध्ये 2 आणि हां म्हणजे छोटा मुलगा वगैरे म्हणजे तो असा तसो पोरगो तेवढ्या याचं पोरगो असलो तर 3 जण बसू शकतो. हां मग ती पलटी वगैरे होता का? काहीच प्रॉब्लेम नाही ना. सेफ्टी तर आपल्याकडे नसतात काय प्रॉब्लेम नाही. पण कसं काही जणांच्या ना मनात शंका असता की ही बोट म्हणजे काही जणांचा वेट पण जास्त असता. मग अशा वेळी ना त्या लोकांका शंका असता की बाबा पलटी होत किंवा काय. तर असं काय त्याचा विषय नाही बरोबर ना. खूप स्ट्रॉंग असा आणि याच्यात 3 माणसं म्हणजे आपले एक छोटं मुलगं पकडून 2 माणसांचा ॲक्च्युली पण 3 माणसं ते अलाउड करतात तुम्ही बघू शकतात. आणि खूप चांगली स्ट्रॉंग बोट असा. आणि हे बघा हे फिरून फिरून 3 जण हैसर इले. भाई जमता मा. तर मंडळी कायाकिंग चालू असताना तुम्ही ह्या पॉईंटवरती येऊन थांबू शकतास. कारण इकडे बघितलास तर ह्या साईडला नदी असा आणि त्या साईडला समुद्र असा आपलो मध्येच संगम असा. त्यामुळे हय थांबून तुम्ही फोटोशूट वगैरे जर काय करूचा असत ना तर तो पण एक तुमका ॲडव्हान्टेज असा. आणि या साईडला पूर्णतः कांदळवण असा आणि बाहेर पूर्ण जी मोकळी नदी असा ना त्याच्यात पण तुम्ही फिरू शकतास. अगदी 1 तास तुमका दिलेलो असा. 1 तासात तुम्ही जेवढं काय डिस्टन्स कवर होईल तेवढं तुम्ही कवर करू शकतास. आपण आता समोरच्या साईडला जातलो. आपला खापरेश्वरचं मंदिर असा तो पण एक स्पॉट आपल्या या ठिकाणी जाताना मिळतलो. मंडळी आता आपण येऊन पोचलो खापरेश्वर मंदिरच्या इथे. आणि समोर माझ्या खापरेश्वर मंदिर आहे बघू शकतास तुम्ही. त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही एक वेव मस्तपैकी घेऊ शकतास. आणि ह्या साईडला कांदळवन आहे पूर्ण आणि आतमध्ये पण आपण फिरू शकतो. आता येताना आपण दाखवतो तो वेव त्या साईडचो तर तुम्ही तो पण वेव बघा. आणि या साईडला पण बघू शकतास कोळम आणि मध्येच एक ब्रिज आहे त्या तुमका दाखवतोय म्हणजे कोळम ब्रिज तुमका पण माहीत असतात ऐकून. तर मी तुमका तो पण स्पॉट दाखवतोय. मंडळी हो एरिया ना खूप मोठो असा आणि या एरियात ना बराच काय बघण्यासारखे असा. कायाकिंग पण तुमचा 1 तासात भरपूर काय स्पॉट तुम्ही बघू शकतास. फक्त थोडीफार बेसिक जी माहिती असा ती तुमका दादा समजावतात ती तुम्ही ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर मग कायाकिंगला सुरुवात करा. एकदम तुमचा कायाकिंग पॉवरफुल होताला. आणि मालवणमध्ये येलात ना तर नक्की एकदा करा. आणि तुमका दाखवतोय आता मी समोर आपल्या बरोबर समोर असा ब्रिजवरनं आपण म्हणजे समोर आचरा आणि मालवण अटॅच असा त्या ब्रिज. आता मी तुमका दाखवतोय. त्या साईडला असा आता आपला कोळम ब्रिज बघू शकतास. वाहनांची पण वर्दळ. आणि त्या ठिकाणाहून पण तुम्ही सरळच्या साईडला गेलात ना तर गणेश खायचं तर गणेश मंदिर ना आडारी गणेश मंदिर म्हणजे इकडनं जवळजवळ 5 किलोमीटरचं तरी डिस्टन्स होऊ शकतं ना. पूर्ण 5 किलोमीटरच्या आसपासचं डिस्टन्स तुमचं होऊ शकता. पण तुमका 1 तासाच्या पिरियडमध्ये तुमका वेळ दिलो जाता. तेवढ्या वेळात तुमका त्या कवर करून येऊचा असा. बघा समोरच्या साईडला त्या ब्रिज खालून तुमका जाऊचा लागताला. आणि हा आपला असा कांदळवन. हो
उन्हाच्या वेळी जर मंडळी तुम्ही कायाक जर करू केलात ना तर तुम्ही या साईडला कांदळवन अगदी आतमध्ये पूर्णतः सावली असा बघू शकतास तुम्ही. तर त्या ठिकाणा पण तुम्ही मस्तपैकी तुमचा कायाकिंग होताला बघू शकता. आतमध्ये सावली बघा, खूप भारी नजारो आहे एकदम. नवीन ड्रायव्हर असत तर मंडळी बघू शकतास तुम्ही आपला कोळमचा ब्रिज जा असा केवढा मोठा असा बघा. आणि आपला खापरेश्वर मंदिर या साईडला. इकडे रिव्हर पॉइंटचे अगदी म्हणजे तुमका खाण्याची सोय वगैरे पण होऊ शकता या ठिकाणी. आता आपल्या या साईडला घुसाचा ना आतमध्ये आता कांदळवनात आपल्याक आपण घुसलेलो. आणि आमचे रायडर पाठीमागे बघा तुम्ही येतो. मंडळी बाई म्हणता माझा कांडाप काढून घेतले. नवीन रायडर होत पहिल्यांदाच करतो त्याच्यामुळे थोडाफार असा होता. पण काय नाही, जरा पाण्यामध्ये इल्याच्या नंतर ना तुमका सगळं काय समजान जातं अगदी. तर मंडळी कांदळवन सफर आपलं चालू झालेलो असा. आणि या ठिकाणी अगदी बघू शकता दोन्ही साईडला आपल्या कांदळवन असत आणि मध्येच मस्तपैकी अगदी नदीचो भाग असा. आणि या ठिकाणी ना अगदी काय टेन्शन नाही, सावळी पण खूप असा. आणि आपलं कांदळवन सफर पण अगदी मस्तपैकी होऊ शकता. तुम्ही नदीतून आतमधून पूर्ण बाहेरच्या साईडून जर फिरून येलात ना तर आतमध्ये हो वेव असा बघा, बघू शकतास. आपल्या पुढे चलतात प्रणवाने. आता त्यांची गाडी रुळाली नाही. पाणी शांत मिळालं. थोडा जर बाहेरच्या साईडून गेलात ना तर थोडंफार वारो किंवा लाटा वगैरे असतात त्यामुळे थोडाफार इकडे तिकडे होता. पण आतमधच्या साईडला म्हणजे आपण आता ज्या साईडला चाललेले असो कांदळवन सफर करतो ज्या मच्छ्या स्पॉटला अगदी मस्त शांत पाणी असं. आणि या ठिकाणी बघा अजिबात अगदी काहीच वारो नाही किंवा लाट नाही, सावळी तर भरपूर असा. या ठिकाणचं वेव अगदी खूप चांगलं असं दाखवते तुमका बघा, बघू शकता. या ठिकाणी झाडं असत पूर्ण आणि ह्या ठिकाणी पण आपली कांदळवनची झाडं असत. आणि मच्छ्या साईडला आपण चलतो. तर मंडळी बाजूच्या साईडला आपलं रोड असा, आपलं बाजारात जाणारो आचरा मालवण रोड. आणि याच त्याच्याच बाजूक आपण आता कायाकिंग चालू असं बघा. या ठिकाणी पाणी पण म्हणजे साधारण थोडाफार कमी आहे ना. या ठिकाणी जर तुमका भीती वगैरे वाटत असली ना तर या ठिकाणी तुम्ही मस्तपैकी अगदी कायाकिंग करू शकतात बघा. 3 ते 4 फूट पाणी असा. पाण्यात पडायचो काही विषयच झाला नाही कारण ही बोट तेवढीच मजबूत असा. आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे ना या ठिकाणी मोबाईल ठेवसाठी पण सोय केलेली आहे असं बघा. या ठिकाणी तुमचा मोबाईल भिजाचो विग वगैरे नाही किंवा काही हे नाही. अगदी डिझाईन अगदी खूप छान असा बोटीचा. तुम्ही एकदा इल्याच्या नंतरच तुमका या समजताला सगळा. मंडळी बघू शकतात आपल्या समोरच्या साईडला आपले बाकीचे बोट असत
आपल्याकडे किती बोटी आहेत आता सध्या तरी? आता सध्या 4 बोट आहेत. हां ऑर्डर केलेले आहे. हां जवळपास 8-10 दिवसात येतील. 8-10 दिवसात अजून पण बोट तुमका मिळतले आहेत. हो. आता सध्या तरी 4 आता सध्या तरी 4 बोटी असत. पण तुम्ही इलात ना पावसाळी हंगामा एक हां महिना. 1 महिना, हां 1 महिन्यानंतर परत पावसाळी हंगाम सुरू होता. पावसात तर बंदच ना? हां, पावसाळ्यात बंद पाव होतं. बरोबर, पाणी वगैरे वाढतं आणि रिस्क नको उगा. हो. बरोबर. तर साधारण किती महिन्यापर्यंत म्हणजे तुम्ही हे करता, किती तारखेपर्यंत सुरू ठेवतालात? 25 ते 30 मे. मे. हो. तर मित्रांनो, त्यानंतर मुदत वाढ मिळाली तर अजून होऊ शकतं, पण सध्या तरी 30 मे. अच्छा. तर मित्रांनो, वरसून ऑर्डर पण त्यांका असतात काही, आणि ते गोष्टी पण त्यांका फॉलो करूचे लागतात. तर मंडळी ना, तुम्ही 25 ते 30 तारीखच्या दरम्यान पर्यंत तुम्ही इकडे येलात ना, तुमका कायाकिंगचो आनंद ह्यो घेता येतलो. तर नक्की एकदा विजिट करा. हां, जास्त बाहेर काढ पाणी. हां, बस बस बस. मार एकदा लेफ्ट साईडने. तर मंडळी, आता आपण पूर्ण गोल राऊंड मारून ना, अगदी कांदळवन सफर वगैरे सगळं करून काही स्पॉट, अजून पण काही स्पॉट असत ते माका दाखवता येले नाही. पण तुम्ही इलात ना, तर तुमका नक्की अहिले जे ओनर असत ते तुमका सांगतले बरेचसे स्पॉट. आणि बघू शकतात आता आपण ज्या पॉईंटवरती वरतून सुरुवात केलेली, म्हणजे आपला हॉटेल साहेबा, बरोबर हॉटेल साहेबाच्या समोर आता आपण इलेले असो. आणि आपल्या बाजूचे 2 बोटी असत ते आता असत. आता कोण कस्टमर नाहीत, पण संध्याकाळी या ठिकाणी गर्दी असता. तुम्ही पण एकदा येऊन या स्पॉटला भेट द्या. बघू शकतास तुम्ही, हे साहेबा हॉटेलचं व्यव असा. प्रणव, कसा वाटला? खूप भारी वाटला. मित्रांका सांगतलं मग अय्यो जमता मा. तर मंडळी, आता आपण पूर्ण सफर करून इलेले असो. आणि आपलं भाई जमला. हो, जमला. भाई म्हणतात जमता. एका तर काय ह्यो पूर्ण ट्रेंड झालेलो होय ना? भारी आहे. ह्यो पूर्ण ट्रेंड झालेलो आता. तर मंडळी, आता आपण पूर्ण कायाक सफर करून इलेले असो. चला तर मित्रांनो, आता आपल्या हयच थांबाची वेळ झालेली असा. व्हिडिओ कसं वाटलो ह्यो कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा. म्हणजे काय होईल, आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. चला तर मग इथेच थांबूया. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. काळजी घ्यावा.